जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये श्रीगोंदा ते वडाळी मार्गे कोळगाव या रस्त्याचे काम निष्कृष्ट झाल्याचा आरोप करीत आंदोलनाला बसलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रस्त्याची 50 लाखांचा घोटाळा बाहेर काढला। पर्दाफाश झाल्याचे लक्षात येताच अंदाजपत्रकानुसार काम करण्याचे लेखी पत्र देण्याची नामुष्की अधिकाऱ्यांवर आली। हा रस्ता निष्कृष्ट होत असल्याचा आरोप करीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत। श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी 24 फेब्रुवारीला शांततेत आंदोलन केले। मात्र राजकीय आकाशपोटी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दाखल केलेला खोटा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी सकल मराठा समाजाचे प्रांताधिकारी किरण सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पाथर्डी शहराच्या कसबा विभागात असलेल्या ब्राह्मण गल्लीतील नागरिकांना गेल्या 1 महिन्यापासून दूषित व मैल मिश्रित पाणी पुरवठा महापालिकेचे नळवाटे होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या परिसरात स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांनी दिला आहे। संगमनेर तालुक्यातील कोकणेवाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह तालुका पोलिसांनी पकडला आहे। ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 2:30च्या सुमारास करण्यात आली असून एकूण 2,05,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कोकणेवाडी गावातील एका हॉटेलसमोर कळस गावाकडे जाणाऱ्या रोडवर विनापरवाना शासकीय वाळूचे उत्खनन करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाळू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कारवाई करत ट्रॅक्टर ट्रॉलीसह ठाण्याच्या आवारात आणून लावला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील चालक ऋषिकेश दिगंबर देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 3 महिन्यांपूर्वी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता। सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आला। राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांचे तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली होती। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतीच निर्यात बंदी उठवली असून आता देशातील 50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यातीला परवानगी दिली आहे। सदरील कांदा हा बांगलादेशात निर्यात केला जाणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहत पुढील बातमी। रोहित्र दुरुस्तीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यासाठी 1,500 रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महावितरणचे कर्मचारी सुनील मारुती शेळके, बाह्य स्रोत कर्मचारी वैभव लहू वाकळे या दोघांना पकडले। त्यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदाराच्या शेतातील वीज रोहित्र दुरुस्त करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची गरज होती। त्यासाठी वाकळे यांनी तक्रारदाराकडे 1,500 रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार घडला आहे। लोणी तालुक्यातील 370 लाभार्थ्यांना मोदी आवास ओबीसी योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून या अनुदानाचा 15,000 रुपयांना पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे। या योजनेकरिता सुमारे 45,90,000 रुपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। नगर दक्षिणेची तृण भागविणाऱ्या मुळा धरणाच्या पाणीसाठा नीचांक गाठला आहे। धरणामध्ये सध्या केवळ 14,000 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे। मृत साठा वगळता 10,000 दशलक्ष घनफूट पाणी साठ्यावर उन्हाळ्यात तहान भागवावी लागणार आहे। एकीकडे मान्सूनमध्ये पावसाने दिलेली हुलकावणी तर दुसरीकडे जायकवाडी धरणाची समन्वयाची तलवार कोसळल्याने मुळा धरणात पाणीची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। मालदाड परिसरात बिबट्याने चांगली दहशत निर्माण केली आहे। गुरुवारी रात्री बिबट्याने वस्तीवरील शाळेजवळ ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनांवर हल्ला करत 4 जखमी केला आहे, तर एकाने वाहनाचा वेग वाढविल्याने तो बचावला। संजय प्रभाकर नवले, संतोष काटे, पंढरीनाथ राऊत, अलकेश नवले व अन्य 2 युवकांवर या बिबट्याने हल्ला केला आहे। जखमींवर ग्रामीण रुग्णालयात घुलेवाडी तर अन्य काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेने मालदाडचे ग्रामस्थ भयभीत झाले असून वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे।
नगर तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे। गुंडेगाव, राळेगण गावांसाठी ट्रॅक्टर मंजूर झाले असून इमामपूरच्या पाणी टंचाईची तहसीलदार संजय शिंदे व गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी नुकतीच पाहणी केली। तालुक्यातील विदारकर चित्र तयार झाले असून विहिरी, तलाव कोरडेठाक पडले आहे। चारा टंचाई गंभीर झाली असून वन्य प्राण्यांची पाण्याची भटकंती सुरू झाली आहे। संपूर्ण तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती आणखी भयानक होण्याची चित्र दिसून येत आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।